हॅलो एव्हरीवन. माय ट्रॅव्हल डायरीचा हा सेकंड पार्ट आहे. आणि जसं मी भैरवगड ते कात्राबाईच्या शेवटच्या पार्टमध्ये म्हणलं की सातमाळा रेंज ट्रेकमधील राजधेर, कोलधेर आणि इंद्राई ह्याच्यावर हा पार्ट असणार आहे. पहिला जो पार्ट होता भैरवगड ते कात्राबाई, तो खूप लोकांनी पाहिला आणि त्याच्याबद्दल बऱ्याचशा चर्चा पण मित्रांमध्ये झाल्या. परत त्या आठवणी, त्या ट्रेकच्या आठवणी आणि एकूणच तो ट्रेक कसा झाला वगैरे हे पुन्हा पुन्हा डिस्कस झालं, मजा आली. साधारण एक 70-80 जणांनी तो पूर्ण तिन्ही पार्ट पाहिले. सो आय एम व्हेरी हॅपी. तर हा भाग असणार आहे राजधेर, कोलधेर आणि इंद्राई. नाशिक तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, आणि नाशिक म्हटलं की बऱ्याचदा यूट्यूबवर किंवा बाकी ठिकाणी मोस्ट डेंजरस ट्रेक इन द वर्ल्ड वगैरे या नावाखाली तुम्हाला हरिहर दिसतो, त्र्यंबक रांगेतला. पण नाशिकच्या उत्तरेला अशी एक खूप सुंदर रांग आहे, सह्याद्रीची सातमाळ डोंगर रांग, किंवा पूर्ण म्हणायचं तर अजंठा सातमाळ डोंगर रांग अशी ती रेंज आहे. आणि त्या रेंजमध्ये खूप किल्ले आहेत. बऱ्याचदा असं होतं की काहीजण तुम्हाला विचारतात, सातमाळेतले 7ही किल्ले तुझे झालेत का? तर असा जर कोणी तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही हमखास सांगू शकता की तो नवखा ट्रेकर आहे. आपण थोडं त्या रेंजची एक जिओग्राफी बघूया कशी आहे. तर सातमाळ मी जसं म्हणलं तसं 7च किल्ले नाही आहेत. जर तुम्ही मॅप दिसत असेल तुम्हाला, तर हे जे मार्क केलेले आहेत हे सगळे सातमाळेत येत आहे. साधारण एक 14 ते 15 किल्ले किंवा डोंगर आणि किल्ले साधारण एक 15 त्या रेंजमध्ये आहेत. आणि अजिंठा त्याला म्हणतात कारण सातमाळ ही अशी पूर्व पश्चिम थोडीशी गेलेली आहे. अजिंठा त्याला क्रॉसवरती गेली आहे, म्हणजे ती अंकाई टंकाईपासून सुरू होऊन अजिंठापर्यंत जे काही किल्ले आहेत औरंगाबाद वगैरे त्या सगळ्या एरियातले ते अजिंठामध्ये येत आहेत. आणि सातमाळेमध्ये हे एक 14-15 किल्ले नाशिकमधले त्यात कवर होतात. आता उत्तरेला जर तुम्ही बघितलं तर गुजरात आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती साल्हेर किंवा सेलबारी डुलबारी जी रेंज आहे ती आहे. साल्हेर सालोटा खूप फेमस ट्रेक आहे. आणि त्याचबरोबर इथे खालती बॉर्डरवरती अजून एक हातगड म्हणून किल्ला आहे. तर ते विचारायचं असं झालं आहे की तो नाधड तो त्याला वरच्या कुठल्या रेंजमध्ये कोणी घेत आहे ना खालच्या रेंजमध्ये. सर तो एक क्रिकेटची टीम पडली आणि एक कॉमन पडला बिचारा गडी. सातमाळवाले म्हणले की चला यार याला आपल्यात घेऊया, म्हणून आपण त्याला सातमाळ्यामध्ये कन्सिडर करूया. बट तसा तो खूप लांब आहे सातमाळेपासून. त्यामुळे जर ॲझ्युम करू की हातगड सातमाळेमध्ये आहे, तर इकडून सुरू होऊन ती अचला, अहिवंत, त्यानंतर मोहनदारी, इकडे सप्तशृंगी, मग मार्कंड्या, कण्हेरगड थोडासा उत्तरेकडे, त्यानंतर रावळ्या जावळ्या, धोडप, त्यानंतर इकडे इखारा धोडपला लागून आहे, आणि मग इकडे कांचन मांचन, इकडे चांदवडच्या बाजूला मग कोळधेड, मग राजधेर, मग इंद्राई आणि चांदवड, इथे ती संपते. सो सातमाळेमध्ये 7 नाही आहेत तर 14-15 किल्ले ते सांगण्याचा हा उद्देश होता. मग त्याला सातमाळ नाव का पडलं मलाही नाही माहिती. तुम्हाला जर कोणाला माहिती असेल तर तुम्ही नक्कीच सांगू शकता. आमचा सातमाळेमधला हा तसा दुसरी फेरी होती 2022च्या जानेवारीत पहिल्याच आठवड्यात. तर आम्ही राजधेर, कोलधेर आणि इंद्राई असा बेत होता आमचा. त्याची थोडीशी जॉग्राफी बघितली तर इकडे हा भावडबारी घाट आहे, जो आपण वरती उत्तरेला सुद्धा देवळाकडे वगैरे जाण्यासाठी वापरतो. आणि इथून सुद्धा कोळधेरला अप्रोच आहे. पण आमचा इश्यू असा होता की जर इकडून सुरू केलं तर आम्हाला राजधेर संपून परत इंद्राईकडे जायचं होतं, आणि मग परत गाडी कशी घ्यायला येणार, म्हणून मग आम्ही राजधेरवाडी गाठली होती.
तिकडनं कोळधेर, मग कोळधेर ते राजधेर अशी रेंज आम्ही केली. राजधेर उतरून आम्ही राजधेरवाडीत मुक्कामाला आलो आणि मग नेक्स्ट डे आम्ही इंद्राई कवर केला होता. सो असा एक जबरदस्त प्लॅन झाला होता. आणि इंद्राई तर म्हणजे खरंच तो इंद्राच्या स्वर्गासारखा नटला होता त्या दिवशी. त्या दिवशी काय झालं ते पार्ट 3मध्ये मी सांगेनच. बट ओव्हरऑलच सातमाळा रेंज ही खूप सुंदर आहे. नाशिकमधली एक प्रॉमिनंट, नाशिकच काय महाराष्ट्रातली एक प्रॉमिनंट डोंगररांग आहे ती. त्याच्यावरती खूप किल्ले वसलेले आहेत. जर तुम्ही एक थोडासा विचार केला तर उत्तरेकडून येणारा कोणताही अटॅक असेल त्यासाठी एक नॅचरल तटबंदी महाराष्ट्राला सातमाळा रांगेची लाभली आहे. सो म्हणजे साल्हेर तर ऑब्व्हियसली आहेच स्ट्रॉंग एक पॉईंट महाराष्ट्र गुजरात बॉर्डरवरती, पण त्याच्या खालीसुद्धा जर का या थोड्याशा उत्तरेकडून उत्तर पूर्वेकडून जर कुठला अटॅक आला तर स्वराज्यावरती ते थोपून धरण्यासाठी सातमाळा रेंज खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तसं झालंसुद्धा. म्हणजे कांचनवारीची लढाई आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. बारी हा काय शब्द आहे तर बारी म्हणजे एक खिंड म्हणू शकतो आपण त्याला. ओके, तर आपण थोडंसं आता फोटोजकडे जाऊया. आम्ही 4 जण होतो यावेळेस. मी, रोहित, सारंग आणि सुशांत असे 4 जण होतो. वातावरण थोडंसं विचित्र होतं कारण थंडीसुद्धा होती आणि पावसाचा अंदाज दिला होता. तर मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. मुंबई आग्रा हायवेवरचा हा व्हिडिओ आहे आणि समोरची गाडीसुद्धा नीट दिसत नाही आहे. रात्री एक 4-4:30च्या दरम्यान ही परिस्थिती होती. त्यामुळे हायवेला एकदम कॉर्नरवरचा पट्ट्या बघूनच सावकाश गाडी चालवत होतो आम्ही. साधारण एक 5-5:30पर्यंत आम्ही राजधेरवाडीत पोचलो होतो. बट ही हायवेवरची धुक्याची परिस्थिती होती. सो आम्हाला एक अंदाज आला होता की ट्रेकला वातावरण कसं असणार आहे आणि तसंच झालं थोडंफार. राजधेरवाडीत आम्ही पोचलो. तिथे हा जो किल्ला दिसतोय तो राजधेरच आहे आणि समोरच एक हनुमानाचं मंदिर आहे. तिथे आम्ही थोडंसं झोपलो होतो. साधारण एक 7-7:30 वाजता आम्ही गावात चौकशी सुरू केली की कोणी वाटाड्या मिळतोय का. आणि हे समोरचं जे घर आहे त्यांच्या चोळकीतनं एक वाटाड्या आम्हाला मिळालासुद्धा लगेच. तर थोडंसं कॅल्क्युलेशन करून त्या गावातल्यांशी बोलून वगैरे आम्ही कोळधेर आधी करायचा ठरवला. कोळधेरला जायचं आणि तसंच मग त्या रेंजने राजधेरकडे यायचं, मग खाली उतरायचं. त्या हिशोबाने आम्ही जे शक्य आहे तेवढं सामान राजधेरवाडीत काढून ठेवायचं ठरवलं आणि बाकीचं जे खाण्याचं आणि नेसेसरी सामान आहे ते घेऊन आम्ही रेंज ट्रेकची तयारी केली. सो हे सकाळी छान वातावरण होतं आणि आम्ही कोळधेरच्या दिशेने निघालो होतो. हे एक म्हशीचं रेडकून छोटं. सो ही वाट राजधेरवाडी सोडून मागच्या बाजूने ही एका दुसऱ्या पुढच्या वाडीतून कोळधेरकडे जात होती आणि बॅक साईडला जर वळून पाहिलं तर राजधेर किल्ला आणि त्याचा ताशीव कडा दिसत होता. आता समोर जो दिसतोय तो कोळधेर आहे. सॉरी, उजवीकडे दिसतोय तो कोळधेर आहे आणि डावीकडे दिसतोय तो कोळधेरच्या शेजारचा डोंगर आहे. मागची जी पूर्ण रेंज आहे मी तुम्हाला सांगतो, शिंगमाळ. येस, शिंगमाळ डोंगर आहे तो आणि त्याच्या मागे बाफळ्या नावाचा एक छोटासा डोंगर आहे. सो मस्त वातावरण होतं आणि साधारण एक तासाभरात आम्ही ज्या दरीच्या टोकाशी तिथनं कोळधेर दिसतो तिथे जाऊन पोचलो सुद्धा होतो. राजा त्याच्या आधीच म्हणजे. सो हा जो स्नॅप घेतला आहे तो कोळधेरच्या अगदी समोरच्या डोंगरावरनं घेतला आहे. कोळधेर आणि शिंगमाळच्या मधून बाफळ्या डोंगर दिसतोय आणि त्याच्या मागे कांचन मांचनाचा एक छोटासा जो टोक आहे ना तो दिसतोय तिकडे. सॉरी, तो इखारा आहे आणि हा डावीकडे कांचन मांचनचा एक टोक दिसतोय.
हा फोटो जिथून काढला आहे त्याच्याच उजव्या साईडने आम्ही कोलधरच्या दिशेने जात होतो. सो आपण जर का गार्मिन ॲक्टिव्हिटी पाहिली तर त्यातसुद्धा हे कळेल की आम्ही इकडनं सुरू केलं होतं आणि कोलधेरसाठी आम्ही इकडे पूर्ण पुढे गेलो होतो. जिथनं उंच हे प्रदेश दिसतो आहे ते कोलधेर आहे. आणि येताना आम्ही मग रेंज ट्रेक करत राजगडकडे आलो होतो. असं साधारण पहिल्या दिवसाचा प्लॅन होता आमचा. सो हा मागे वळून पाहिल्यावर दिसणारा व्ह्यू होता. थोडीशी इथे फसवणूक होती, कारण एका वेळेस आपल्याला वाटतं की कोलधेर हा ऑलमोस्ट आलाच आहे जवळ, पण जेव्हा आपण त्याच्या मधल्या टप्प्यात पोचतो तेव्हा तिथून मग वरती पूर्ण उंची त्याची नजरेस येते. सो इकडनं हे मागे डोंगररांग दिसत होती. कोलधेरच्या आम्ही जवळपास पोहोचत आलो होतो, कारण तसा काही अवघड पॅच नव्हता किंवा दुसरं काही रस्ता माहीत नाही असं नव्हतं, कारण आम्ही वाटाड्या घेऊनच निघालो होतो. हा एक सुंदर फोटो मिळाला. सुशांतचा एक फोटो इथे मस्त मिळाला होता. सुशांत बऱ्याच दिवसांनी ट्रेकला परत आला होता, त्यामुळे तो थोडासा सवयीचा नव्हता त्याला. तो ट्रेक म्हणजे दमत होता, तो बऱ्याच गॅप झाली होती त्याची. आणि मग फायनली थोडासा एक कातळात खोदलेला पायऱ्यांचा टप्पा लागतो जेव्हा आपण वरती त्याच्या कुशीत पोचतो कोलधेरच्या तिथून. आणि तिथून वरती गेल्यावर परत आपल्याला त्याच्या गुहेपर्यंत अख्खा छातीवरती चढ आहे. सो आता हे जे समोरचे मामा दिसत आहेत आमचे वाटाड्या, त्यांचा मी गुहेतून फोटो काढला आहे. गुहा बरीच मोठी आहे तशी. आणि ह्या गुहेच्या बाहेरनं पलीकडच्या सगळ्या प्रदेशाचा फोटो मिळाला आहे. राजधेर, इंद्राई, 3.5 रोडगा आणि मागे चांदवड. हा थोडासा खालनं मिळालेला फोटो आहे कोलधेरचा. कोलधेरवर फारसं बघायला काही नाही आहे तसं. गुहा आहे, काही थोडेसे पडलेले अवशेष आहेत. एक मात्र होतं की कोलधेर चढताना आम्हाला भरपूर काटेरी वनस्पती लागल्या. म्हणजे पॅन्टमध्ये अक्षरशः ते काटे घुसत होते. फारशी तिथे लोकांची वर्दळ पण नाही आहे त्यामुळे, किंवा ट्रेकर्स पण फारसे इकडे फिरकत नाहीत. सो हा एक छान व्ह्यू मिळतो जिथून त्याची उंची ॲक्च्युली किती आहे ते समजून येतं. एकूणच सातमाळा रांगेतले जे कुठले किल्ले आहेत ना, ते भरपूर दैत्य किल्ले आहेत. आम्ही त्यांना दैत्य म्हणतो. आणि कोलधेर केल्यानंतर मग आम्ही रिटर्न जेव्हा आलो तेव्हा हा साधारण 11 वाजले असतील. म्हणजे 8ला आम्ही सुरू केलं, वरती जाऊन खाली येईपर्यंत 11 वाजले होते. शिंगमाळ किल्ला आणि शिंगमाळ डोंगर, कोलधेर, आणि मग इथे गुरं सोडली होती. इकडनं खालती येऊन आम्ही मग आता राजधेरच्या दिशेने चालू लागलो होतो. तर एकूणच हा प्लॅन खूप मस्त झाला होता. थंडी होती छान. सातमाळ्यातला हा दुसरा दौरा होता. आणि सातमाळ एकूणच भन्नाट प्रकरण आहे. जसं हळूहळू आपण पुढच्या ट्रेक्सला जाऊ तेव्हा ते ध्यानात पण येईल. तर पहिल्या पार्टमध्ये मी एवढंच कव्हर करतो आहे की सातमाळ म्हणजे काय, कोलधेर आम्ही कुठून गेला, आणि आता आम्ही राजधेरच्या दिशेने चालू लागलो होतो.